कबनूर येथील मदिना मस्जिद समोर मंगळवारी रात्री पारंपरिक पद्धतीनं कुदळ मारून मोहरम पर्वाचा प्रारंभ करण्यात आला. नेहमीप्रमाणे मानकरी जनगोंडा पाटील, राजाराम पाटील, विलास पाटील, संजय लिगाडे व विजय केटकाळे यांच्या हस्ते कुदळ मारण्याचा विधी पार पडला. यावेळी मुजावर यांनी दुआ व फातिहा पठण करून मोहरम पर्वाच्या कार्यक्रमांना प्रारंभ केला. याप्रसंगी दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, असगर मुजावर, नईम मुजावर, बाळासो मुजावर, रमजान मुजावर, मुजम्मिल मुजावर, रियाज मुजावर यांच्यासह समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. अल्ताफ मुजावर यांनी मोहरम पर्वाच्या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितलं की 20 जून रोजी पीर पंजे व ताबूताची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामध्ये इमाम हसन, इमाम हुसेन, सय्यद बादशाह, मौला अली, गॅबीसाब घुडण पीर व झुमझुम साहेब यांच्या पीर पंजांचा समावेश आहे. 23 जून रोजी पहिली भेट तर 25 जून रोजी मध्यरात्री कबनूर व शहापूर येथील पीर पंजांची दर्यासमोर दुसरी भेट होणार आहे. त्याच दिवशी मदिना मस्जिद समोर खाई फोडणे, खत्तल रात्रीचा धार्मिक कार्यक्रम तसेच पीर पंजावरून मानाची तलवार फिरवण्याचा पारंपरिक सोहळा होणार आहे. मोहरमच्या 10व्या दिवशी 26 जून रोजी सायंकाळी पीर पंजे व ताबूताचं विसर्जन करून पर्वाची सांगता करण्यात येणार आहे. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.